हिवाळ्याचे दिवस चालू झाले की सगळीकडे आपल्याला हिरव्यागार अशा फळभाज्या पालेभाज्या पाहायला भेटतात. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ना अशा हिरव्यागार शिमला मिरची खायची खूप इच्छा होते. तर आज ना मस्तपैकी मी अगदी गावरान पद्धतीने, तसं बोलायला गेलं तर आमच्या आईच्या हाताची पद्धत म्हणजे जसं ती बनवते ना तसं मी तुम्हाला दाखवते. खूप छान टेस्टी भरपूर अशी चवदार अशी ही भरलेली शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची केलेली आहे. खूप चवदार लागते भाकरीसोबत डाळ भात सोबत, म्हणजे तोंडी लावायला खूप छान भाजी आहे. भरलेली शिमला मिरची नक्की करून बघा. सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची छोटीशी कृती. तर इकडे मी शिमला मिरची घेऊन आल्या. थंडीचे दिवस चालू आहे, सगळीकडे फळभाज्या पालेभाज्या ह्या छान छान टवटवीत अशा हिरव्यागार बघायला भेटतात. तर आज मस्त छोट्या छोट्या अशा शिमला मिरची घेऊन आले आहे. आता शिमला मिरची म्हणलं की मला हमेशाच भरलेली शिमला मिरची खायची खूप इच्छा होती. तर आज मी तोच बेत केला आहे, रेसिपी शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर हे जरा साईडला ठेवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि इकडे ना मी लसूण शेंगदाण्याचा कूट केला आहे. म्हणजे शेंगदाणे लसूण भाजून घ्यायचं, 10-12 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या, शेंगदाणे घ्यायचे, चांगलं भाजायचं आणि असा कूट करायचा. तर हा जो कूट आहे ना लसूण शेंगदाण्याचा, हा कूट तुम्ही एकदम वाटूनसुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये. एक 4-5 दिवस तरी चांगला राहतो. आणि प्रत्येक भाजीमध्ये 1-2 चमचा टाकली की भाजीला चव येते. छोट्या छोट्या भाज्या ना ह्या मसाल्याने लगेच होतात झटकेपट. आता आपण ना मिरच्या कट करून घेऊया. तर हा जो वरचा भाग आहे ना देठाचा, हा सुद्धा तुम्ही कट करू शकता. म्हणजे एक वाटी तयार होती बी वगैरे काढून, मग त्यामध्ये तुम्ही स्टफिंग भरू शकता. किंवा असं नॉर्मल वांग्यासारख्या 4 फोडी, जसं आपण भरलेल्या वांग्यासाठी करतो बघा तशा 4 फोडी करायच्या. एक साईडला कट करायची, एक मधोमध कट करायची आणि अशा 4 फोडी करायच्या. हे बघा, जास्त तळापर्यंत ह्याची कटिंग करू नका, नाहीतर मिरची तुटली जाऊ शकते. वरच्यावर अशा 4 फोडी करायच्या म्हणजे आपल्याला मसाला भरता येईल. हे बघा, अशा 4 फोडी करायच्या. जास्त काही याच्या खालपर्यंत अशा पाकळ्या नाही करायच्या. बस असं वरच्यावर जरी कटिंग झाली तरी मसाला आपण याच्यामध्ये भरू शकतो. तर अशा मी करू शकते. किंवा हा देठाचा भागसुद्धा तुम्ही कटिंग करून ह्याच्यामध्ये मसाला भरू शकता. सोपा जातो. अशी कटिंग पण केली तरी मसाला भरायला सोपं जातं. पण मी ह्या अशा ठेवलेल्या आहेत. आता मी सगळ्या मिरच्या कटिंग करून घेते सेम प्रोसेसने. हे बघा, ह्याला पण आता कटिंग करून घेते. बरोबर झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, मसाला तयार करूया. या मिरच्या झालेल्या आहेत कटिंग, साईडला काढून घेऊया. आणि हा जो वाटलेला कूट आहे ना लसूण शेंगदाण्याचा, एका वाटीमध्ये काढून घेऊया. उरलेला लसूण शेंगदाण्याचा कूट आपण दुसऱ्या भाजीमध्ये जसं मी सांगितलंय वापरू शकता. आता हा जो लसूण शेंगदाण्याचा कूट आहे ना, ह्याच्यामध्ये ना आपण 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा. सुक्या खोबऱ्याचा किस नसेल तर सुक्या खोबऱ्याची वाटी जर असेल तर ते तुम्ही लसूण शेंगदाणे सोबत वाटू शकता. किंवा मग असा सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा वाटू शकता. आणि हा खोबऱ्याचा किस ना पूर्णपणे ऑप्शन आहे, नसेल तर काही हरकत नाही. फक्त शेंगदाणे लसूणचा कूट घेऊ शकता. फक्त छान चव येते थोडीशी अजून चांगली म्हणून घेतला आहे. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया, खोबरं लसूण शेंगदाणे. आणि आता ह्याच्यामध्ये टाकू आपण बेसिक मसाले. तर सर्वप्रथम मी टाकते इथं 1 चमचा धना पावडर. त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत भाजीला पुरेल इतकं चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत थोडीशी हळद म्हणजेच अर्धा चमचा. त्यानंतर टाकणार आहोत आपण इथं गरम मसाला. आणि आता टाकणार आहोत लाल तिखट. लाल तिखट कमी आवडत असेल म्हणजे तिखट तर कमी वापरा. चांगलं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट टाका जास्त. तर मी 2 चमचे तर लाल तिखट टाकले. आणि हे चोळून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने. खोबरं लसूण शेंगदाण्याला ही सगळी मसाल्याची कोटिंग लागली पाहिजे. चोळून घ्यायचं. हा मसालासुद्धा तुम्ही असा मसाल्यासोबत शेंगदाणे वगैरे जे आहेत ना हे असं सुद्धा तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. चण्याची उसळ मटकीची उसळ रश्श्यावाली ह्या मसाल्याने अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. हे बघा, छोट्या छोट्या भाज्यासुद्धा सकाळसाठी टिफिनसाठी बनवू शकता. तर मी असं कधी कधी बनवून ठेवते फ्रीजमध्ये, मग झटकीपट भाज्या होतात. आता ना हा मसाला ड्राय आहे खूप, त्यामुळं ना थोडंसं थेंबर पाणी टाकते आणि मसाल्याला थोडासा ओलावा देते. काय होतं अशाने मसाला ना आपला स्टफिंग जी असते मसाल्याची ती मिरचीमध्ये पॅक राहील, ती निसटत नाही किंवा असं
पडत जात नाही. तेलामध्ये बघा कधी कधी मसाला असा सुटला जातो ना, तो असं केल्यामुळं ना सुटत नाही, अगदी पॅक राहतो. हे बघा असं जरासं पॅक करायचं. इकडे मी थेंबर पाणी टाकले, तुम्ही 1 चमचा तेल टाकून सुद्धा मिक्स करू शकता. आता आपण हा तयार झालेला मसाला ह्या मिरच्यामध्ये भरून घेऊया. ह्या अशा 4 पाकळ्या ज्या आहेत ना, ह्या वाटीमध्येच आता ही मिरची घेते, म्हणजे मसाला पडला भरता वेळेस तरी वाटीत पडेल. आता थोडा थोडाच मसाला उचलायचा हलक्या हाताने आणि मिरचीमध्ये असं भरायचं. तुम्हाला मसाला जर जास्त आवडत असेल म्हणजे मिरचीमध्ये वांग्यामध्ये तर तुम्ही वापरू शकता जास्त, पण मला कसं मिरची असो किंवा वांगा असो थोडा थोडाच मसाला भरते. काय होतं, आपण जी भरलेली साहित्य जे रेसिपी करतो ना ते सुद्धा आपल्याला खायला जरा आनंद वाटला पाहिजे. म्हणजे मिरचीची पण चव वाटली पाहिजे, मसाल्याची पण चव आली पाहिजे. असं दोन्ही समप्रमाणात असलं की मग बेत चांगला होतो. याचा नुसता मसाला आणि ती मिरचीचं तर काही स्वादच लागत नाही. त्यामुळं ना असं कमी जरी मसाला भरला तरी छान लागते. बघा झालेला आहे भरून मसाला. असं छोटा मसाला घ्यायचा आणि हलक्या हाताने मिरचीमध्ये सेट करायचा. हे बघा थोडा थोडा हलक्या हाताने प्रेमाने असं याच्यामध्ये सेट करायचा. जर आवडत असेल जास्त मसाला तर तुम्ही भरू शकता. हे बघा भरपूर झालेला आहे आणि ही मिरची आपली झाली आहे तयार भरून. अशा मिरच्या मी सगळ्या ह्या भरून घेते. हे बघा सगळ्या मिरच्या मी शिमला मिरच्या मसाल्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत. कढाईमध्ये तेल तापत ठेवले, हा मसाला थोडासा वाफरायचा. आता कढाईमध्ये तेल तापत ठेवले, स्लो गॅसवर ठेवलेला आहे, जास्त तेल तापून दिलं नाही. लगेच ह्या मसाल्यामध्ये तेलामध्ये ह्या मिरच्या सेट करायच्या. एकदम असं तापलेलं तेल नकोय, नॉर्मल टेम्परेचर पाहिजे सुरुवातीला तरी. आणि ह्या मिरच्या सेट करायच्या कढाईमध्ये पॅनमध्ये आणि वरून जो उरलेला आपला जो मसाला आहे ना तो थोडा टाकायचा. हा मसाला सुद्धा आपण भातासोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो. हे बघा मसाला कसा मी याच्यामध्ये सेट केलेला आहे. अजून थोडासा टाकते आणि याला आता स्लो गॅसवर हलक्या हाताने जरा मिक्स करून घेऊया, म्हणजे तेलामध्ये जरा परतून घ्यायचं. हे बघा स्लो गॅस असला की हळूहळू त्याची उब लागत राहते, मग मसाला चांगला याच्यामध्ये परतला जातो. फास्ट गॅस ठेवला की लगेच मसाला चिटकू शकतो, त्यामुळं स्लो गॅस ठेवायचं. तेलामध्ये छान हा मसाला शिमला मिरची एकजीव करून घ्यायची, थोडीशी परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. आता ह्या मिरचीमध्ये जर थोडासा तुम्हाला ओलापणा हवा असेल, थोडासा रस्सा हवा असेल तर मग अर्धा 1 वाटी पाणी टाकू शकता, किंवा नुसत्या वाफेवर शिजवायच्या असतील तर मग ह्या वाफेवर सुद्धा शिजल्या जातात. तर मला याच्यामध्ये अगदी रस्सा नको आहे आणि एकदम पण ड्राय नको, त्यामुळं बघा 1 वाफ दिली आहे आणि चांगला आता हा मसाला परतला गेलेला आहे. मिरच्या आपल्या वाफेवरच शिजत चाललेल्या आहेत. जर वाटलंच म्हणजे मसाला चिटकत राहिला तर थोडंसं ओंजळीमध्ये पाणी घेऊन असं थेंब थेंब टाकायचं, एकदम नका टाकू. बस आता मी थोडंसं थेंबभर पाणी टाकले अगदी, आणि बघू शकता छानपैकी ओलावा आलाय मिरचीला. आणि त्या ओलाव्यामध्ये मसाला मिरच्या किती एकदम व्यवस्थित परतल्या चाललेल्या आहेत, म्हणजे शिजत चालल्या आहेत. तुम्ही मिरचीची स्किन बघू शकता, नरम पडत चाललेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे शिमला मिरची, भरलेलं वांग, दोडका, भेंडी जे पण आपण भरलेलं साहित्य करतो ना रेसिपी, ते ना जास्त गाळ नाही करायची. याच्यामधला थोडासा कच्चापणा ठेवायचा, म्हणजे क्रंचीपणा याच्यामधला ठेवायचा. खूप मस्त वाटतं खायला. नाही तर गाळ झालं ना नुसतं मसालाच खाण्यात येईल. शिमला मिरचीचा काही स्वाद तुम्हाला तेवढा नाही जाणवणार. त्यामुळं ना ह्या अशा पद्धतीने बघा आता आपल्या ह्या मिरच्या झाल्यात तयार. थोडंसं ओंजळीमध्ये पाणी घेऊन मी ह्या मिरच्या चांगल्या शिजून घेतल्यात. आता मी जास्त गाळ केली नाही, ह्याच्यामधला क्रंचीपणा कडकपणा थोडा ठेवला आहे. बस आता गॅस बंद करायचा. परफेक्ट झाली बघा आपली शिमला मिरची तयार खाण्यासाठी. तुम्हाला मी दाखवते. गॅस बंद केला आहे आणि ही बघा चमचमीत अशी स्टफिंग भरलेली ढोबळी मिरची किती छान वाटते का नाही बघा. अजिबात मसाला मिरचीमधला पडला नाही बाहेर, एकदम पॅक आहे. आणि गरमागरम प्लेटमध्ये याला सर्व करूया. थंडगार वातावरणामध्ये ना अशी भरलेली ढोबळा मिरची असेल ना खायला अप्रतिम वाटते. ज्वारीची कडक भाकर गरमागरम करायची, ज्वारीची भाकरी करायची आणि त्याच्यासोबत याचा आनंद घ्या. अप्रतिम चवदार असा हा बेत होतो.
हे बघा किती छान झाली का नाही आपली ही शिमला मिरची. बघा पाहता क्षणी खायची इच्छा होते. तर मला तर भूक लागलेली आहे, तर मी भाकरी करून याचा आनंद घेणार आहे. तुम्ही पण सगळे या खायला. आणि हे बघा कशी वाटते. आणि अशी शिमला मिरची नक्की करून बघा, ढोबळी मिरची. मसाला तयार करून ठेवला तर सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही मिरची बनवू शकता. तर खूप छान लागते, चवदार लागते. आणि असेच आपल्या चॅनलवर रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील, छोट्या छोट्या मस्त मस्त सोप्या पद्धतीच्या रेसिपी. तर नक्की सबस्क्रायबर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते नीट म्हणजे व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.